पण तो इतक्या अनंत गोष्टी वेगवेगळ्या वेळेला करत असतो, की मला खरंच एक माणूस त्याच्या मागे ठेवून हे बघायला आवडेल, की हा सगळं हे एवढं मॅनेज कसं करतो आणि आपल्याला माहीत नसलेले असे कोणी त्याचे हिडन मॅनेजर्स आहेत, जे त्याच्यासाठी या गोष्टी मॅनेज करतात. नमस्कार, मी मधुराश्री आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मराठी रंगभूमीवर सध्या अनेक नवनवीन आशयाची आणि विषयाची नाटकं आपल्या भेटीला येत आहेत आणि काहीच महिन्यांपूर्वी सुभेदार गेस्ट हाऊस हे नवकरू नाटक भेटीला आलेलं आहे आणि त्याच निमित्ताने आज मी गप्पा मारणार आहे अभिनेता सौरभ गोखले याच्याबरोबर. हाय सौरभ. हॅलो. कसा आहेस? मजेत. कसं सुरू आहे नाटक प्रयोग? झालेत आता 4 महिने झालेत. नाटक छान चालू आहे आणि आता ऑलमोस्ट आमचे 30 प्रयोग झालेत, त्यामुळे लोकांचा रिस्पॉन्सही छान आहे आणि सर्वात म्हणजे आम्ही सगळे कलाकार खूप एन्जॉय करतो. पण नाटकाकडे वळण्यामागचं कारण काय? रंगभूमी तर खास असतेच प्रत्येकासाठी, पण तुझ्यासाठी काय आहे रंगभूमी? माझ्यासाठी खरं सांगू का, मला मी वर्षभरात दरवर्षी एक नाटक माझं चालू असणं हे माझं पहिल्यापासून ठरलेलं आहे. म्हणजे बाकी काही करत असेल, वेब सिरीज करत असेल, फिल्म करत असेल, व्हॉटएव्हर, पण दरवर्षी एक नाटक चालू पाहिजे हा माझा दंडक आहे. कारण अनेक गोष्टी नाटकातनं शिकायला मिळतात. तो जो कॉन्फिडन्स असतो कॅमेऱ्यासमोर असेल किंवा प्रेक्षकांसमोर, जो एक कॉन्फिडन्स असतो तो नाटक जेवढं तुम्हाला देऊ शकतं तेवढं कुठनं तुम्हाला मिळत नाही. आणि तुम्हाला रोजच्या प्रयोगातनं अनेक गोष्टी शिकायला मिळतात, डिसिप्लिनपासनं ते अगदी तुमच्या हजरजबाबीपणापर्यंत सगळं. त्यामुळे कुठेतरी नाटक हे मला वाटतं प्रत्येक मराठी कलाकारासाठी तरी अत्यंत जवळची गोष्ट आहे आणि त्यामुळे ते माझ्यासाठी तर पहिल्यापासून फार महत्त्वाचं आहेच. आणि नाटकाचा विषयही खूप छान आहे आणि अगाथा ख्रिस्ती म्हणजे मला वाटत नाही की कोणाला माहित नाही असं फार कमी लोक असतील की त्यांचे नॉवेल्स खूप जणांनी वाचले. म्हणजे मी स्वतः खूप फॅन आहे त्यांची, त्याच्यामुळे मला ज्यावेळेस कळलं की हा असा विषय आहे, मला इतकं कमाल वाटलं की या पद्धतीचं काहीतरी छान. आणि सस्पेन्स थ्रिलर लोकांना खूप उत्सुकता असते मला. आणि तुला ज्यावेळेस विषय कळला त्यावेळेस तुझं एक काय डोक्यामध्ये सुरू झालेलं की ओके हे आपल्याला असं करायचं आहे किंवा हे का करायचं? महत्वाचं म्हणजे ह्याच्या आधी पण मी सस्पेन्स थ्रिलर नाटक केली आहेत. सो हे मला वाटतं माझं 4थं तशा धाटणीचं नाटक आहे. सो मला मुळातच सस्पेन्स थ्रिलर असेल किंवा मर्डर मिस्ट्रीज असतील किंवा असं काहीतरी या जॉनरची नाटकं करायला मला खूप आवडतं. आणि त्याचबरोबर विजय केंकरे सरांचा या विषयामध्ये हातखंड आहे. ज्या पद्धतीने ते नाटक क्राफ्ट करतात त्याच्याबद्दल, आणि त्यामुळे त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळतं प्रचंड. त्या प्रोसेसमध्ये खूप शिकायला मिळतं. दुसरं म्हणजे अगाथा ख्रिस्तीचं ओरिजिनल नाटकावर बेतलेलं हे नाटक असल्यामुळे ते किती समृद्ध असेल आणि किती छान क्राफ्ट केलेलं असेल याच्याबद्दल काही कोणाला शंका घ्यायची गरज नाही. त्यामुळे ते करण्याबद्दल खूप उत्सुकता मनात होती. परत माऊसट्रॅप हे नाटक, जे ओरिजिनल नाटक ज्याच्यावर हे बेस्ड आहे, त्या नाटकाची हिस्ट्री पाहता गेली 75-80 वर्ष ते तिकडे चालू आहे आणि त्याचे अजूनही हाऊसफुल शोज तिकडे चालू असतात. सो कुठेतरी जेव्हा एखादं नाटक तो पल्ला गाठू शकतं तेव्हा त्याच्यात मुळातच काहीतरी तो दम असल्याशिवाय ते होत नाही पुढे. तो त्यामुळे ते करून निदान आपण करून पाहावं या ह्याच्यात. आणि परत वेगवेगळ्या कलाकारांबरोबर काम करायला मिळतं दरवेळेला आणि मजा असते. आणि समहाऊ विजय सरांबरोबर काम करणं मी प्रचंड एन्जॉय करतो, कारण ज्या पद्धतीने ते त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला अनेक गोष्टी शिकवतात किंवा कदाचित त्या गप्पांमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात, ज्या जाणून घ्यायला मिळतात, त्या मजा आहे त्याच्यात. त्या प्रोसेसची एक वेगळी मजा आहे. त्यामुळे ती संधी मी कधी सोडत नाही. क्या बात आहे. ज्यावेळेस सस्पेन्स थ्रिलर नाटक येतं त्यावेळेस साधारण त्याचा सेट पण खूप भव्य दिव्य असतो आणि खूप मोठा सेट असतो. आता पण आम्ही इथे आहोत, बाहेर सेट चालू आहे, म्हणजे सेटची सगळी तयारी लावतात, तो सेट सुरू आहे सगळी तयारी. पण हे सगळं ज्यावेळेस ऍक्च्युअल नाटक सुरू होतं तेव्हा खूप धावपळ असणार आहे. तर प्रेक्षकांसाठी म्हणून एक तुला आवडेल मला विचारायला की साधारण अशा पद्धतीचं ज्यावेळेस नाटक असतं त्यावेळेस ती सगळी तयारी कशा पद्धतीने केली जाते किंवा नाटक सुरू असताना पडद्यामागे काय सुरू असतं? खूप काय चालू असतं. सायमल्टेनियसली अनेक गोष्टी करायला लागतात. तरी लकीली या ह्याच्यात असं नाही की फिरता रंगमंच आहे किंवा तो सेट चेंज होतोय, नाहीतर तर ते कामं अजून जास्त असतात. ह्याच्यात निदान एक स्टॅटिक सेट आहे, एकाच जागी हे नाटक घडतं किंवा जे प्रसंग घडतात ते साधारण एका लिव्हिंग रूम और हॉलमध्ये घडतात असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ते
एलॅबोरेट सेट जरी आपल्याला दिसत असला तरी तो आम्हाला मला वाटतं कुठेतरी ग्रँड रिहर्सलच्या वेळेला डायरेक्टली बघायला मिळाला होता. ओके. पण लकीली असं होतं की आम्हाला ग्रँड रिहर्सलच्या आधी आम्हाला निदान त्याचं फ्लोरिंग वापरायला मिळतं. सो लेवल्स कुठे आहेत, त्याचं जिना कुठे, या गोष्टी आम्हाला वापरायला मिळतात. पण सायमल्टेनियसली कॉस्ट्युमची कामं चालू असतात, कुठेतरी त्याचं साऊंड रेकॉर्डिंग रिलेटेड काही गोष्टी चालू असतात. मग जर एखाद्या ठिकाणी तुमचा रेकॉर्डेड आवाज वापरायचा असेल किंवा एखादी अनाउन्समेंट असेल, अशा सगळ्या गोष्टींची कामं पॅरलल चालू असतात. म्युझिक कुठेतरी येतं, मग तुम्हाला क्यूज कुठनं घ्यायचे काय, हे सगळं चालू असल्यामुळे ती एक धमाल असते. त्यामुळे मला वाटतं कुठेतरी ती प्रोसेस एन्जॉय करणं हे ज्याला आवडतं ना मनापासून, ज्याला ती प्रोसेस कदाचित एन्जॉय करता येणार नाही, तो नाटक कधी एन्जॉय नाही करू शकणार. आणि आम्ही ते मनापासनं ती प्रोसेस एन्जॉय करतो. आणि अजून आत्ता सुद्धा म्हणजे आम्ही नाटक सुरू झाल्यानंतरही रोज आज प्रयोगात वेगळं काय घडणार आहे ही प्रोसेस पण आम्ही एन्जॉय करत असतो. मग आज कधीतरी समजा कोणाची टेक्निकल स्टाफपैकी कोणाची एखाद्याची सुट्टी असेल तर त्याला रिप्लेस कोणी करणार असेल, किंवा त्याच्या जागी जर चला आपण मिळून काम करूया किंवा 4 गोष्टी आपण उभ्या करायच्यात, ह्या गोष्टी जर करायचं असेल तर त्याच्यातली एक गंमत वेगळी असते. परत दरवेळेला रंगमंच चेंज होतो, थिएटर चेंज होतं, तिथे येणारी लोकं चेंज होतात, कारण प्रत्येक साधारण थिएटरला येणारा एक क्राऊड ठरलेला असतो. मग त्याची एक वेगळी गंमत असते. त्यामुळे हे सगळं जर तुम्ही एन्जॉय करत असाल तर मजा. क्या बात. म्हणजे नाटक वेडा कलाकार जो म्हणतात, मला वाटतं तो हा असतो. मी ना आता इथे आल्यानंतर पहिले ते पेटी त्यांची कपड्यांची ठेवली, कॉस्ट्युम्सची, तर त्याच्यात ना कपडेपट असं लिहिलेलं आहे शुद्ध मराठीमध्ये. तर मला ना ते वाचून फार छान वाटलं, कारण आत्ताच्या काळामध्ये इतके म्हणजे माध्यमं खूप आता वाढली आहेत, बदललेली आहेत, आणि त्या ह्याच्यामध्ये नाटक हे मला वाटतं एक असं माध्यम आहे जे कला जिवंत अजूनही ठेवते, तर रंगभूमीची. तर तुला नाटक म्हटल्यानंतर तुला अशा काय काय गोष्टी पटकन आठवतात? म्हणजे तिसरी घंटा असेल, पडदा असेल, काही त्या जुन्या काही जी नाट्यगृह असतात तिथल्या त्या वेगळ्या अशा लाद्या असतात, त्याचं टेक्स्चर फार वेगळं असतं. तुला असं काय आठवतं वेगळं? अशा खूप गोष्टी आठवतात. आणि आता आपल्याकडे खरं आता आम्ही आज आल्या आल्या आम्ही पहिली गोष्ट काय बघितली तर जी आपली प्रयोगाच्या आधी आपण जी घंटा वाजवतो ती आमची घंटा ना, ती मध्ये त्याला क्रॅक गेला होता आणि त्यामुळे ती नीट वाजत नव्हती. त्यामुळे ती आता नवीन आणली आहे. तर आम्हाला प्रत्येकाला ती उत्सुकता होती की ती वाजवून बघायची, चांगली वाजते का. मग आल्यानंतर मी बघितलं, म्हणलं ही छान वाजते, आज म्हणलं पहिली बेल मी देणार. सो ही एक उत्सुकता प्रत्येकाची असते. सो त्याच्यात आणि मला आता हे माझं 8वं का 9वं व्यावसायिक नाटक आहे, तेव्हा मला कुठेतरी दरवेळेला असं वाटतं की प्रयोगाच्या सुरुवातीच्या आधीची एक तरी घंटा आपण द्यावी. असे एक ती का कोणाच ठेव काय, मला पहिल्यापासून ते आवडतं, आय डोंट नो वाय, पण ते कुठेतरी असतं. आणि त्यावेळेला मग तुम्ही अलर्ट होता आणि मग आता त्या मूडमध्ये तुम्ही ऑटोमॅटिकली जाता. ती घंटा ऐकू आली, समजा तुम्ही त्याच्यात कदाचित ऑनस्टेज नसालही त्यावेळेला, कदाचित ओपनिंग सिक्वेन्सला, पण तरीही ती कुठेतरी बेल ऐकली किंवा तो काही सर्टन आवाज असतात प्रत्येक थिएटरशी रिलेटेड. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला तिथे एका वेगळ्या त्यांच्या ठरलेल्या आवाजातली एक अनाउन्समेंट ऐकू येते की जी त्या थिएटरसाठी पर्टिक्युलर आहे, आणि ते कुठेतरी तुमच्या बॅक ऑफ युअर माइंड ते रजिस्टर होत असतं आणि ती मेमरी तुमची राहत असते. सो ऑटोमॅटिकली त्याच थिएटरला गेल्यानंतर आता तिथे काय काय होणार आहे हे तुम्हाला आठवत असतं की आता ही अनाउन्समेंट असेल, मग त्याच्यानंतर ही अनाउन्समेंट होईल. की जसं आता बोरिवलीच्या थिएटरला गेल्यावर त्यांची तिथल्या काही एका स्पेसिफिक आवाजातल्या अनाउन्समेंट आहेत. मग राष्ट्रगीत एका वेगळ्या व्यक्तीच्या आवाजातलं आहे, काही ठिकाणी एका वेगळ्या व्यक्तीच्या आवाजातलं आहे, काही ठिकाणी राष्ट्रगीत असतं, काही ठिकाणी ते एखाद्या वेगळ्या अनाउन्समेंट नंतर राष्ट्रगीत असतं, असे सिक्वेन्सेस पण असतात. सो ती गंमत आहे. काही ठिकाणचा पडदा हा क्लिअर समजा एका लाल ह्याचा कापडाचा असेल, काही थिएटर्सचा पडदा हा रंगवलेला आहे, त्याच्यावरची पेंटिंग्स आहेत. सो ते बघण्यातली एक गंमत वेगळी आहे. प्रत्येकाचं फ्लोरिंग वेगळं असतं. काही थिएटर्समधलं फ्लोरिंग हे कलर्ड आहे, हिरव्या रंगाचं आहे. काही ठिकाणी तुम्हाला असं छान ते वूड तुम्हाला बघता येतं, त्या वूडला त्याच्यावर उभं राहणं, त्याच्यातली एक गंमत वेगळी आहे. तर प्रत्येकाचा फील अनुभवण्यासारखा. आता शिवाजी मंदिरला आहोत, शिवाजी मंदिरला जे स्टेजवर आत्ता फ्लोरिंग आहे ते खूप वेगळं आहे. त्याला अँटी स्लिप असं ते फ्लोरिंग आहे, त्यामुळे ते नॅचरल नॉर्मली स्टेजवर जे नॉर्मल वुडन ब्लॉक्स असतात त्याच्यापेक्षा हे फ्लोरिंग वेगळे. सो प्रत्येक थिएटरची अशी गंमत आहे. त्यामुळे त्या थिएटरला गेल्यावर त्या मेमरीज तुमच्या ऑटोमॅटिकली ट्रिगर होतात. बरं, तू आता म्हणालास की तुझं 8वं 9वं आता व्यावसायिक नाटक आहे, तरी पहिलं हे कायम खास असतं. काय असं म्हणतात, द फर्स्ट इज ऑलवेज स्पेशल. पहिल्या नाटकाची काय खास आठवण आहे? पहिल्या नाटकासाठी मिळालेली ती पहिली कौतुकाची पावती असेल, किंवा पहिल्यांदा स्टेजवर जाऊन समोर ते भरलेलं ऑडियन्स, एक नाट्यगृह बघणं ते असेल, काही असेल. माझं पहिल्या नाटकाचाच अनुभव इतका अमेझिंग होता, कारण पहिलं नाटक, तुम्हाला आयुष्यातलं पहिलं नाटक, व्यावसायिक नाटक,
हे डॉक्टर गिरीश ओकांबरोबर करायला मिळणं. आणि प्लस असं नाही की 10 लोकांची कास्ट आहे आणि तुम्ही त्याच्यातले एक जण आहात, तर गिरीश ओक सर, मी आणि प्राजक्ता दातार असे 3 जण असलेलं सस्पेन्स थ्रिलर नाटक की ज्याच्यात कम्प्लिटली तुम्हाला फुल ऑन त्यांच्यासमोर परफॉर्मन्सला वाव आहे, त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळणार आहे. त्याचबरोबर कलारंग नावाची संस्था की अनेक वर्षानंतर राकेश सारंगांनी परत ती रिवाईव्ह करून त्याच्या थ्रू केलेलं ते नाटक. सो माझं पहिल्या व्यावसायिक नाटकाचाच अनुभव इतका कमाल होता. आणि मला अजूनही आठवतं की बरोबर 150 प्रयोग झाले आणि 150 प्रयोग झाल्यानंतरही ते चालू राहणार होतं, पण कुठेतरी मला वाटतं सरांना बाकी काही कमिटमेंट्स असल्यामुळे ते बंद करायला लागलं. पण फॅब्युलस एक्सपिरियन्स. पहिल्या व्यावसायिक नाटकामध्ये तुम्हाला अमेरिकेचा दौरा करायला मिळणं, तुम्हाला अमेरिकेतल्या प्रेक्षकांसमोर 10 प्रयोग करायला मिळणं. सो पहिलं माझ्या आयुष्यातलं तर पहिलं व्यावसायिक नाटक आहे माझ्या, ते फारच स्पेशल आहे. म्हणजे त्याला मी काही बोलूच शकत नाही, कारण आणि सगळे दिग्गज त्याच्याबरोबर जोडलेले. कुमार सोनी सर असतील, राहुल रानडे असेल, अशी सगळी भारी भारी माणसं आणि आम्ही 3 जण काम करताना परत ऑफकोर्स गिरीश ओक सर. सो इट वॉज टेरिफिक. क्या बात आहे. आता सुभेदार गेस्ट हाऊसच्या निमित्ताने तुझ्या भूमिकेबद्दल काय सांगशील, फार काही रिव्हील न करता? हां, त्या फार काही रिव्हील करणारच नाही डेफिनेटली, कारण ऑन्सॉम्बल आहे आणि त्याच्यातला सस्पेन्स हाच मेन आस्पेक्ट असल्यामुळे. पण मी विनय सुभेदार या हे कॅरेक्टर यातलं करतोय. एक गेस्ट हाऊस आहे पन्हाळ्यासारख्या एका निसर्गरम्य जागी असलेल्या गेस्ट हाऊसवर, जे एक कपल मॅनेज करते, ज्या एका कपलनी ते उभं केलं आहे सुभेदार आडनावाच्या. आणि ते तिथे त्यांच्या घरात काही गेस्ट आलेत, त्याच्यापैकी काही आगंतुक आहेत, काही जण बुकिंग करून आलेत, आणि त्यानंतर एक इन्स्पेक्टरही तिथे जॉईन होतो आणि त्यातनं जे काय अनफोल्ड होत जातं, अशी ती एक खूप अमेझिंग स्टोरी आहे. पण प्रत्येकाची कॅरेक्टर डिस्टिंक्टली वेगळी आहेत. विनय सुभेदार हा अत्यंत आपण म्हणतो ना की टिपिकल असा स्ट्रेट फॉरवर्ड माणूस असतो, जो त्याची एक वेगळी पद्धत असते प्रत्येक गोष्टीला रिॲक्ट व्हायची. थोडासा कदाचित कोरकी असेल, थोडासा असा तुसडाही वाटेल, अशाही लेवलचा असेल, पण एक ते छान कपल आहे. त्याची अत्यंत गोड बायको, गुणी बायको आहे आणि हा तितकाच अतरंगी असं ते कपल आहे आणि त्यांच्याकडे येणारे वेगवेगळे गेस्ट, अशी ती सगळी गंमत आहे. पण मला सांग की सस्पेन्स थ्रिलर आहे आणि डिटेक्टिव्ह आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतातच, आहेतच. खऱ्या आयुष्यामध्ये सौरभ म्हणून जर का इंडस्ट्रीमधल्या एका मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या मागे चांगल्या गोष्टीसाठी डिटेक्टिव्ह लावायचा असेल तर कोणाच्या मागे लावायला आवडेल? फॉर एक्झाम्पल, एखादा गायक मित्र असेल तर तो रियाज कसा करतो, किंवा एखादा मित्र जो सतत फोन उचलतो पण सांगतो नाही नाही मी बिझी आहे, पण तुला माहिती असतं की हा घरी झोप काढतो किंवा हा टाइमपास करतोय, तर तो नेमका काय करतोय? अशा फनी गोष्टींसाठी कोणामागे डिटेक्टिव्ह लावतो? असं कोणामागे डिटेक्टिव्ह लावेन का? की मी सिरियसली, म्हणजे मी असं म्हणू शकेन की मी सिद्धार्थ जाधवच्या मागे डिटेक्टिव्ह लावायला मला आवडेल. सिद्धू माझा खूप जवळचा मित्र आहे, पण मला जेन्युइनली हे बघायला आवडेल की तो इतक्या काय काय गोष्टी करत असतो. त्याच्यात एवढी एनर्जीबद्दल तर त्याच्यात सगळेच जण बोलतात, पण तो इतक्या अनंत गोष्टी वेगवेगळ्या वेळेला करत असतो की मला खरंच एक माणूस त्याच्या मागे ठेवून हे बघायला आवडेल की हा सगळं हे एवढं मॅनेज कसं करतो. आणि काय आपल्याला माहीत नसलेले असे कोणी त्याचे हिडन मॅनेजर्स आहेत जे त्याच्यासाठी या गोष्टी मॅनेज करतात. पण ब्रिलियंट, म्हणजे त्याला मी मानतो अक्षरशः. त्याची ती एनर्जी, आणि कुठेही असं होत नाही की एखाद्या ठिकाणी तो फुल एनर्जेटिक आहे, दुसऱ्या ठिकाणी तो असा ढपलेला, असं नसतो. तो सगळीकडे त्या सेम एनर्जी. आणि त्यामुळे ती गंमत आहे. त्यामुळे मला सिद्धूच्या मागे एखादा हे डिटेक्टिव्ह लावायला आवडेल. फार छान वाटलं मला गप्पा मारून. आणि नाटकाच्या निमित्ताने आपण भेटलो होतो मध्यंतरी, मला वाटतं आपण काही महिन्याआधी सिनेमासाठी भेटलो होतो. तर मला आता विचारायचं, आता मालिकेसाठी कधी भेटते? आता मालिकेसाठी मला खरंच आवडेल एखादी चांगली ठरवून. आता तू मालिकेसाठी थांबला? नाही, असं काही नाही, ठरवून असं ॲज सच नाही. पण मी आता नाटकही, आता मध्ये मी एक वेब सिरीज केली अमर विश्वास, जी आता अमेझॉन प्राईमला आहे, आणि आता नाटक चालू आहे, अजून काही काही प्रोजेक्ट्स पॅरलली चालू आहेत. त्यामुळे पण तेवढी इंटरेस्टिंग एखादी मला सिरियल माझ्याकडे आली, टेलिव्हिजन शो आला, तर मला नक्की करायला आवडेल. आणि मला स्वतःला सांगू का, म्हणजे मी आता हे मला अगदी सांगायला आवडेल, मला हिस्टॉरिकल्स करायला खूप आवडतात. पण हिस्टॉरिकलचं माझ्याकडे एखादं इंटरेस्टिंग प्रोजेक्ट टेलिव्हिजनचं आलं तर मला कदाचित पिकअप करायला नक्की आवडेल. क्या बात आहे. आपण वाट बघूया काहीतरी होईल छान. आत्ता आपण नाटकाच्या निमित्ताने भेटलो, त्यामुळे नाटकासाठी खूप खूप शुभेच्छा आहेतच. पण पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी, फिल्मसाठी, मालिकेसाठी सुद्धा, जर मालिका लवकरच आली तर त्यासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो,
कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.